नमस्कार, मी ॲडव्होकेट शंकरराव वानखेडे। आज चिंचोली तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमचे मित्र मान्य श्री दीपक भाऊ देशमुख दैनिक सकाळ पत्रकार यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला। आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित मान्य श्री दत्तराव भुजंग साहेब, मान्य श्री नवाब शेख, मान्य श्री सिद्धू साहेब व मान्य श्री भावस्कर साहेब यांच्या माध्यमातून आज हा आम्ही छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम मान्य श्री दीपक देशमुख यांचा ठेवण्यात आलेला आहे। बऱ्याच वर्षापासून या परिसरामध्ये सामाजिक कार्य करत असताना दीपक भाऊ यांची आमच्या बचपनामध्ये ओळख झालेली आहे। दीपक भाऊचं शिक्षण चिंचोली जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेलं आहे। त्यांचं कार्यकाळ हा चांगला राहिलेला आहे। त्यांचे जे वर्गमित्र आणि हे एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून या भागाचा चांगल्या प्रकारचा त्यांनी विकासाच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेले आहे। आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आज आमची त्यांच्या सहकार्यानं कार्य करू लागलेलो आहोत। मान्य श्री दीपक भाऊ देशमुख साहेब यांचे वडील एक प्राचार्य होते, मुख्याध्यापक होते। त्यांनी या भागातील मोठ्या प्रमाणामध्ये काही पिढ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं, शिक्षित केलं आणि उच्च दर्जेदार शिक्षण करून उच्च दर्जेदार शिक्षण जीवन जगण्याची चांगल्या प्रकारची चाहूल, चांगल्या प्रकारची वाटचाल करून दिली। अशा प्रकारे यांच्या वडिलांच्या माध्यमातून सामाजिक कार्य चालत होते। त्यांच्या वडिलाचा पायांना पुढे घेऊन मान्य श्री दीपक भाऊ देशमुख साहेब हे चिंचोली परिसरातील, नेवपूर परिसरातील, नागापूर, करंजखेडा, दिगाव व आपल्या पिछोर कन्नड तालुक्यातील मोठं व्यक्तिमत्व। दैनिक सकाळ पत्रकारितेच्या माध्यमातून मान्य श्री दीपक भाऊ देशमुख साहेबांनी मोठ्या प्रमाणात या भागातील ज्यावेळी अडीअडचणींना मोठ्या प्रमाणात वाचा फोडलेली आहे आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये चांगला विकास झालेला आहे। वेळोवेळी मान्य श्री देशमुख भाऊ साहेब हे प्रत्येक ठिकाणी पोहोचता, कार्य करता, सामाजिक दृष्टिकोन ठेवता आणि त्या गोष्टीला न्याय मिळवून द्यायचं काम मान्य श्री देशमुख साहेब करता। अशा या आज 15 मार्च 2025 रोजी मान्य श्री दीपक भाऊ देशमुख साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अतिशय मन भरावून गेलं। मान्य श्री दीपक भाऊ देशमुख यांचं खूप खूप अभिनंदन व येणाऱ्या काळामध्ये यांच्याकडून अशाच प्रकारचे सामाजिक कार्य यांच्याकडून घडो अशी आम्ही ईश्वराचरणी प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।